नमस्कार सर्वांना। मी बारामती तालुक्यामधील मोरगाव या गावी आज आलेलो आहे मोरगावचा शाही दसरा उत्सव पाहण्यासाठी। आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला 5 तोफांची सलामी तसेच लोकांनी बनवलेले हाताने घरगुती फटाकड्यांची आतषबाजी व श्री मयुरेश्वर म्हणजे आपले लाडके सर्वांचे आराध्य दैवत गणपती बाप्पा यांची पालखी हे तुम्हाला मोरगावमध्ये पाहायला भेटेल। तर ह्या दसरा उत्सवामध्ये तुम्ही पाहू शकता श्रींची पालखी निघालेली आहे। तर तुम्ही फटाकड्यांची आतषबाजी सुद्धा बघा आणि पालखीचा आनंद सुद्धा घ्या। पालखी सीमोल्लंघनासाठी निघालेली आहे, पाहू शकता तुम्ही। पाहू शकता तुम्ही हे जे मशाल घेऊन थांबलेले लोक जे आहेत ना, ते ह्या गावचे मानकरी लोक असतात, म्हणजे प्रॉपर गावातले लोक, आणि ते पहिल्यापासून मानकरी म्हणले जातात ह्यांना। हे गावचे मानकरी येतं, हे घराण्याला प्रत्येक घराला एक दिवा दिलेला असतो, दिवटी दिलेली आहे, त्या घरातले हे लोक आहेत। आणि आता पुढे आम्ही त्या मैदानाकडे चाललेलो आहे जिथे रावण दहन केले जाते। तर पाहू शकता गर्दी तर खूप आहे, चाललेलो आहे आम्ही, आणि पाहू शकता किती मोठा हा रावण आहे। पाहू शकता कशी गर्दी आहे, आणि अजून हळूहळू गर्दी वाढत जाणार आहे। जसं टायमिंग निघत जाईल तसं पालखी जवळ येत जाते, पालखी जवळ आली की लोकांची गर्दी सुद्धा वाढत जाते। या ठिकाणी मी जिथं आहे तिथे पालखी आली देवाची की रावण दहन केलं जातं। पाहू शकता गर्दी तर आत्ता काहीच नाही, कारण की आम्ही खूप लवकर आलेलो आहे। आणि इकडे फटाकड्यांची आतषबाजी चालू आहे, म्हणजे खूप प्रकारचे फटाकडे असतात आणि हे सर्व या लोकांनी बनवलेले असतात हाताने।
तोफांची सलामी पाहूयात. चला तर मग. मागे या. तोफांचा आवाज ऐकून तर कानात नसत्या कांठाळ्या बसून गेल्या. तुम्ही तर पाहिलं असेल कशा 5 तोफांचा आवाज झाला. पण तिथं जे लोक होते ना ते सगळ्यांच्या कानात कांठाळ्या बसतात. म्हणजे अशा कांठाळ्या बसतात की एक 15 मिनटं नसतं चुंग नसतं आवाज ऐकू येतो. काय समजत नव्हतं ना. आम्ही तर इतकं जवळ थांबलेलो, मी माझे मित्र, काय सांगू शकत नाही. आणि हे सेकंड टाईम आलं. म्हणजे मागच्या वर्षी पण आलो होतो, मागच्या वर्षी पण व्हिडिओ आहे आपला. आणि ह्या वर्षी सुद्धा आलेलो आहे आपण दसरा पाहण्यासाठी. नागावमधील रावणदहन हे रात्री 11च्या आसपास होते. पण आज काय आम्ही रावणदहन पाहायला थांबणार नाही, कारण की पुढे आम्हाला जेजुरीला जायचं आहे. जे कडेपटाची खंडोबा गायची पालखी खाली येते तिथला सुद्धा दसरा उत्सव पाहायचा आहे. त्यामुळे आम्ही आता पुढे चाललेलो आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट, लाईक, शेअर नक्की करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.